As you were hearing in the commentary of our anchors, मैं तो तेरी बीवी को मार दूंगा, नीचे बैठ जल्दी। फोन लावत होता। अरे आरुष, कपडे बदलवले? तुझा रूम कुठे? आरुष तुझा पिझ्झा आला, मला देतो का खायला? हुशार झाला आरुष तर। राहू दे बेटा, राहू दे नको काय करू। गुड मॉर्निंग मंडळी। आता सकाळचे वाजले 6। मी आणि वहिनी चाललो आहे आरुषला भेटण्यासाठी। ते कुठे आहे तुम्हाला ते पुढे गेल्यावर कळेलच आम्ही कुठे चालले दोघं। तर आता आज 15 ऑगस्ट आहे, तर तिथं बोलवले आम्हाला भेटायला। ते तुम्हाला समजेलच पुढे गेल्या गेल्या आम्ही कुठं चाललो आहे ते। चला मग आपण आता जाऊया। इथं आम्ही आरुषच्या स्कूलला आलो आहेत। 15 ऑगस्टचा इथं प्रोग्राम चालू आहे। पहिले फ्लॅग होस्टिंग आणि ते होणार, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो काय काय नाही ते कसं त्यांच्या इथं होतं। आणि इथं सगळे पोरं बसलेले आहेत आणि त्यात आरुषसुद्धा बसला आहे। तो आम्हाला भेटेलच थोड्या वेळामध्ये। नंतर मी तुम्हाला पुढे सांगणार की कुठं आलो आम्ही ते। आता फ्लॅग होस्टिंगसाठी प्रमुख पाहुणे येतात, ते आता त्याचंच इंट्रोडक्शन पुढे देतील। This auspicious day is an important national festival for Indians. This day reminds all of us the great sacrifices done by patriots, leaders and innumerable unsung heroes to free our motherland from the shackles of draconian British. सुस्वागतम सुस्वागतम उपस्थित देवियों और सज्जनों, अभिभावकों, शुभचिंतकों और प्यारे छात्रों, स्वतंत्रता दिवस समारोह के इस मनोहर प्रत्युष्य में प्राणों के बलिदान दिए, उनके बलिदानों के याद में ही हम 15 अगस्त को स्वतंत्रता दिन हर्षोल्लास से मनाते हैं। फॉर द फ्लैग होस्टिंग सेरेमनी फ्लॅग होस्टिंग झालं। खूप असं छान वाटलं, फिलिंग आली, प्राऊड मुमेंट होता। मी पण जेव्हा स्कूलला होतो, हॉस्टेलला होतो, त्या टायमाला असंच फ्लॅग होस्टिंग व्हायचं, खूप मजा यायची। आता मी तुम्हाला पुढे दाखवतो अजून काय काय होतं ते। आता इथं ते परेड करतात आहे। हे तुम्हाला फ्लॅग दिसतात आहे ते त्यांच्या हाऊसेसचे नेम्स आहे सर्व, जसं नीलगिरी आहे, सह्याद्री, ते त्यांचे हाऊस आहे तिथं। हे स्कूलचे प्रिन्सिपल आहेत जे स्पीच देतात आहे। As you were hearing in the commentary of our anchors that in last academic year school has produced 21 national players, crossed the tally of national players more than 170. Recently school has reopened and just now ज्युनियर केजी सिनियर केजीच्या स्टुडंटनी खूप मस्त असं स्पीच दिलं, ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर केलंय। जय। बहुत खूब सी। On 15th August 1947, today we celebrate
स्कूलच्या स्टुडंटनी खूप असा छान ऑपरेशन सिंदूरवर स्किट केला. तो खूप छान होता आणि व्यवस्थित स्टोरी पण समजावून सांगितली. पुढे तुमच्यासोबत मी सेपरेट व्हिडिओ शेअर करणार. नहीं करूँगा। अरे बेटे, इस बार कुछ कैंसिल नहीं होने वाला। तू बस जाके अपनी तैयारी कर। ये मेरे अच्छे पापा, मैं कश्मीर में क्या मजाक किया है? तू क्या कर लेगा? नहीं। बैठ गुड नंबर। हाँ, बैठो। लंच लेकर दुनिया को ऑपरेशन सिंदूर की जानकारी देते हुए कहा कि अब आतंक को मुंहतोड़ जवाब मिलेगा और बहुत बढ़िया, हमारे नन्हे कलाकारों ने बहुत ही शानदार नाटिका. इथं सर्व मुलं उत्सुक झाले होते त्यांच्या पॅरेंट्सला भेटण्यासाठी, कारण खूप दिवसातून भेटणार होते. त्यामुळे सगळेच इथून उठले आणि त्यानंतर त्यांचे सगळे पॅरेंट्स गेले त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी, पण ते काय अलाउड नाही. तुम्हाला हॉस्टेलला जाऊनच तुम्ही त्यांना पिकअप करायचं आहे. तोपर्यंत आपण स्कूलचा थोडा परिसर बघूया पुढे. इथं गुरुदत्त स्पोर्ट्स क्लब आहे, इथं स्विमिंग पूल पण आहे आणि इथंच आहे फार्मसी कॉलेज आहे यांचं. इथं स्विमिंगसुद्धा शिकवली जाते, जी तुम्हाला मी आता स्पोर्ट्स क्लब दाखवलं तिथंच मध्ये स्विमिंग पूल पण आहे. इथे सगळे गाई गुरं आहे, सगळं मशीन ते आहे. त्यांचं मिल्कसुद्धा पोरांना इथूनच दिलं जातं. सगळं ऑर्गॅनिक मिल्क प्रोव्हाइड केलं जातं. सगळं त्यांच्या म्हशीचं म्हणजे सगळं त्यांना ऑर्गॅनिक पद्धतीनेच जेवण म्हणा, दूध म्हणा, सगळं दिलं जातं. तर आता काका, मयूर, काकू ते पण आले सुरगाण्यावरून. ते म्हणजे केव्हाचेच आले, पण तेव्हा फंक्शन्स चालू होता प्रोग्राम. चला मग. हा एक रमन हाऊस आहे, इथं आरुष आहे. चला आपण बघूया तो बाहेर येईल तर. कुठे आहे कुठे आहे का? चाल रे, दुसरी गाडी गेली. फोन लावत होता. फायनली आम्हाला आरुष भेटला. त्याला हॉस्टेलला टाकलं आहे, कारण की त्याचं ॲडमिशन हे एप्रिल ते मार्चमध्येच घेतलं गेलं होतं आधी, आणि त्याचं वर्ष वाया न जाऊ देवा म्हणून तो स्वतः पण बोलला की मी जाईल हॉस्टेलला. मध्येच राहुल भाऊचं असं झालं, पण तो स्वतः बोलला की मी राहणार तिथं, आणि तो आता तिथं व्यवस्थित राहतो आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे. ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. आणि तो अभ्यासही छान करतो आहे आणि त्याला जे स्पोर्ट्स आवडतात ते सुद्धा तिथं सर्व आहे. त्यामुळे तो खुश आहे, हे तुम्हाला पुढे दिसणारच. चला मी तुमच्यासोबत ते पण पुढे शेअर करतो. अरे आरुष, तुझा रूम कुठे हाय का? लास्टला मिळाला तुला, नंतर चेंज केला नाही. बाबांना घेऊन जा, पुढून जा, बाबांना घेऊन जा. एकदम आनंदात आहे. तुला शाळेचे कपडे नव्हते दिले काय आरुष, कसं वाटतंय मग? मजा येते का? मजा येते ना? हो मग. कोणता मॉल आहे? कुठे मॉल आहे? कोणता मॉल आहे रे मयूर? तुला माहिती आहे का? तू तर सांग ना इकडं आम्हाला बघून. इकडं कुठे जायचं तुला? हा, तू क्रिकेट खेळतो का नाही? का रे, खेळतो का नाही? स्विमिंगला जातो? रडतो का बरं? तुला हसवायचं आम्हाला. तू काय रडतोय? आरुषचा क्लासरूम आहे रोज. चला आपण मध्ये जाऊन बघू. आरुषचे पेपर चेक केले जात आहे इथं. काय रे,
आरुची हँडरायटिंग बघू कशी. पहिल्यांदाच पेन यूज केलाय. भारी लिहितो रे आरुष तू. मस्त हँडरायटिंग, हुशार झाला. त्यांची क्लासरूम पण मस्त आहे. सीटिंग अरेंजमेंट पण खूप मस्त आहे. म्हणजे सगळ्या स्टुडंटवर लक्ष असतं टीचर्सचं. हे बघा राऊंडमध्ये म्हणजे सगळे पोरं दिसतात काय करतात काय नाही ते इथं. आणि इथं आरुष बसलाय. एवढ्या दिवसातून सगळ्यांना बघून तो पण थोडासा इमोशनल झाला, कारण तो पहिल्यांदाच वहिनींपासून बाहेर राहिला होता. त्याचा थोडासा मूड फ्रेश करण्यासाठी मग आम्ही त्याला बाहेर घेऊन गेलो. चला मग आपण जाऊया. रे आरुषसाठी काय मागवले आज? काय रे? अय फ्रेंच फ्राईज नाही ना आम्हाला नको. लस्सी तुम्हाला येते घ्या ना तुम्ही. आरुषची मजा आहे. अजून नाही घेतली लस्सी तुला? तुला झोप येत मग? मग रोजला काय 5ला उठवतात का तुला ते? मग नंतर पुढे काय करतो? काय करतो? इथं याच्या आधी आम्ही त्याला तेच विचारत होतो की तो आज कितीला उठला, तेव्हा तो बोललो मी 3ला उठलो. त्यानंतर त्याने त्याचं रोजचं सांगत होता, जसं तो रोज सकाळी 5ला उठतो, मग आंघोळ करतो, त्यानंतर असेंब्लीला जातो, त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करून मग सकाळी 8:30-9ला त्याची स्कूल असते. मग ते सगळंच तर आम्हाला पुढे तेच सांगत होता. कपडे घालायचे आज खूप. मग हे काय सूप आणला, आता पिझ्झा येईल तुझा. हा अजून तर काही आलंच नाही. काय मयूर म्हणजे आम्हाला दाखवतोय घडी घडी आणून. शेव भाजी आणि पनीर मसाला मागवला आहे, त्यामध्ये मी नान खातोय. काका बोलते मयूर तुला आवडली की नाही भाजी? खाल्ली तरी बोलतो ना. शेव भाजी अशी हे लागते मला. चला मग आता आपण खाऊन घेऊ. One hour later. आरुष तुझा पिझ्झा आला, मला देतो का खायला? नको मला, तू खाऊन घ्या. तर मला देतो का? हा म्हणतो घे म्हणे. म्हणतो नको मला, खाईल घ्या मी त्याला खाऊ दे. थकल्या वाटतं आरुष जास्तच आज. झोपून जाईल ना. 3 वाजेपासून उठलाय ना तू आज. का रे वाट बघत होता तू? अरे तू वाट बघत होता का 3 वाजेपासून उठून? बापरे. काय मग तुला काय वाटतं? तो काय बोलतो ऐकलं ना? तू किती पण हात लपवले तरी तुला घेतलेले. A few moments later. जेवण झाल्यानंतर थोडं फिरलो, मग आम्ही नंतर परत त्याच्या हॉस्टेलवर आलो आणि पुढे तुम्हाला त्याचे मेस पण मी दाखवतो कशी काय त्याचं ते. चला मग. या आरुषची मेस. हा बघा इथे लिहिलंय वहिनी, 2 days मेनू.
बेकरी प्रो स्नॅक्स हा आहे आजचा मेनू. आता टाईम झाला आता आरुषला परत रूमवर सोडायचा. त्यामुळे सर्वच जण त्याला भेटत होते आणि तो खूप असा आनंदात गेला. ते बघून सगळ्यांनाच खूप छान वाटलं. ते तुम्ही आता पुढे बघा. अरे बापरे, हुशार झाला आरुष तर. नको रे, नको पडू. चालू व्यवस्थित अभ्यास कर. आता वाद्य शिकायचं ना त्याला. आता जा तुम्ही मग. आरुष गेला आणि त्यानंतर सगळे काका काकून ते सगळे इमोशनल झाले ते खूपच. कारण तो पहिल्यांदाच सर्वांपासून बाहेर राहत होता. चला आता सगळ्या पॅरेंट्सला त्यांनी बाहेर जायला लावलंय. टायमिंग पण संपलाय, 5 वाजले. सगळ्या पोरांना आता हॉस्टेलमध्ये जायला लावलं. आरुष पण गेला आता. आता आम्ही पण सगळे निघतो इथून. चला मग. आरुषला सोडल्यानंतर खूप असं छान बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं. आणि त्या टायमाला मला माझे दिवस आठवत होते हॉस्टेलला. जेव्हा मी हॉस्टेलला राहत होतो त्या टायमाला घरचे भेटायला आल्यानंतर सोडून जातात, ते मी त्याला रिलेट करत होतो त्या सर्व गोष्टी. कारण की मी स्वतःसुद्धा हॉस्टेलला आधी राहिलो होतो याआधी. तर त्याच गोष्टी सगळ्या मला आठवत होत्या. चला आता तो पण खुश आहे आणि आपण पण आता घरी जाऊया. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय. आता आपण डायरेक्ट भेटूया नेक्स्ट संडेला.